जयंती, अगं काही प्रयत्न सुरू केलेस की नाही, का नुसती अशी फटकल मारून माझ्या समोर बसणार आहेस तू? केलेत प्रयत्न माई मी. हा, त्या घरातली बित्तम बातमी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत आणि प्रयत्नांना यश बी आलंय. माहितीये का, मला एक भारी बातमी समजली माई, बबलूमुळं. काय म्हणाला बबलू? त्या घरात नुसता दंगा चालू आहे माई, नुसता दंगा. तुम्हाला सांगते, तुमच्या तारा पाठोपाठ सोहम सुद्धा मेंढऱ्यांचं घर सोडून सुमंतरावांकडे राहायला गेलाय. सोहम तारासोबत घर सोडून गेलाय? म्हणजे आय मीन ताराकडे गेलाय? एवढंच नाही, नील घरात परत आलाय. पण त्यामुळं परिस्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडलीये. ताराला घरात घेण्यावरून रोज रोज घरात नुसती भांडणं चालू आहेत बाई. आधी ती लोत्तामा, ती मग ती कुणाच ऐकत नाही ना. हा, तिच्यामुळं तर नुसता दंगा आणि दंगा चालू आहे त्या घरात. तिलोत्तमा, या बाई पायनं एक दिवस त्या घराची राख रांगोळी होणार आहे. हा, आणि आज सारंग आणि सावळी दोघं बी जगन्नाथकडे गेले होते बघा. ते त्यांच्या लेकीचं ते सानिकाचं श्राद्ध होतं ना, म्हणून. सानिकाचं श्राद्ध? किती वर्ष झाले असतील ग सानिकाला जाऊन? आजही तो क्षण आठवतोय मला. सगळं काही अगदी जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. असं वाटतंय कालच घडून गेली ही घटना. माई, सानिका गेली तेव्हा तुम्ही तिथं होता? म्हणजे त्या सगळ्या प्रकरणाच्या वेळी तुम्ही तिथं होता? हो, सानिकाला जेव्हा हॉस्पिटलला ठेवलं होतं ना, तेव्हा मी तिथेच होते. सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. शेवटच्या क्षणापर्यंतची तिची ती धडपड, ती तडफड, सगळं बघितलंय. ते वातावरण सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे अजूनही. माई, अहो काय झालंय? काही बोला तरी. काय गप्प काय झालंय? अशा हसताय का? सांगा, काही आठवलं का तुम्हाला? हो माई. जयंती, आजवर डोक्यात जो गुंता चालला होता ना माझ्या, तो सगळा गुंता तू एका क्षणात सोडवलायस. अगं सोडवला कायस? सगळे धागेच माझ्या हातात दिलेस तू. काय कसला गुंता, कसले धागे? मी तर एक छोटीशी बातमी सांगितली फक्त माई. त्या विषयावर तू सावलीशी बोललास की नाही अजून? माझी हिंमत नाही आहे जगन्नाथजी तिच्याशी बोलायची. अरे पण सांगावं लागणार ना कधी ना कधी. अरे किती दिवस टाळणार आहेस? कधी ना कधी हा प्रश्न तिच्या समोर उभा राहणारच आहे. कसं बोलू मी तिच्याशी? काय विषय काढू? जगन्नाथजी, जेव्हा सावलीला कळेल की तिच्या आयुष्यात संतती विरह आहे, तेव्हा काय अवस्था होईल तिची? आई होण्याचं सुख तिच्या नशिबातच नाहीये हे जेव्हा तिला कळेल, तेव्हा काय अवस्था होईल तिची? सावली, 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 पाणी पाणी आणते. सावली, सावली, सावली. वहिनी, सावली वहिनीला साधी चक्कर आली. हा, होईल लवकर बरी, तू नको काळजी करूस. काय झालं, नीलदादा सोबत ती बोलत होती आणि नीलदादा बोलता बोलता काहीतरी बोलला असणार आणि तिला ते सहन झालं नसेल म्हणून तिला चक्कर आली. पण मला समजत नाही, नीलदादा असं काय बोलला असेल तिला. खरंच तुला काहीच कळत नाही. असे तर्कवितर्क लावण्यापेक्षा ना जरा मेंदूला ताण दे ना. असं छोट्या छोट्या गोष्टीला ना कशाला मेंदूला दमवायचं? नाही नाही नाही, तुला मी सांगतो, सावली वहिनी ना खूप धावपळ करते. त्या धावपळीमध्ये ना तिला अशक्तपणा आला असणार, मग चक्कर आली असणार. सावलीला अशी अचानक आलेली चक्कर काहीतरी वेगळंच सांगते. कळतंय का काही?
काहीच कळत नाही मला. आणि तू काय सांगते ना ते अजून मला काही कळत नाहीये. अमृता वहिनी, सावली वहिनीला झालेला आजार सिरियस आहे का? बबलू काही काय बोलतोस, वेडा आहेस का जरा? मला असं वाटतंय गुड न्यूज आहे, गुड न्यूज. गुड न्यूज आहे. हळू ना. गुड न्यूज आहे. वा 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 वा, या घरात डबल धमाका होणार. कोणीतरी येणार येणार ग, दोन 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 पाहुणे येणार ग, बबलू मामा मामा होणार. बबलू ऐक ना, आधीच गोंधळ घालू नका, आधी कन्फर्म होऊ द्या, मग वाटेल तेवढा गोंधळ घाला, कळलं? आता निघा. हा बबलू मामा होणार, डबल मामा होणार. डॉक्टर काय झालंय? नाही म्हणजे अचानकच चक्कर आली तिला. काळजी करू नका, ब्लड प्रेशर तर अगदी नॉर्मल आहे. तसं चिंता करण्यासारखं काहीच नाही. काय बरं वाटतंय का आता? काय झालं अचानक चक्कर यायला? काही त्रास होतोय पित्ताचा? जगन्नाथजी अहो किती प्रश्न विचारताय. बिचारी आत्ताच शुद्धीवर आली आहे, नका ना तिला त्रास देऊ. ठीक आहे, थँक्यू. डॉक्टर, मला ना जरा वेगळीच शंका येते. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.